विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनलची लिंक पोहोचवा. तुमचे फार्मसी ऍडमिशनचे सगळे डाऊट्स या चॅनलवरून क्लिअर होण्याचा मी प्रयत्न करतोय, उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतोय. तर कॅपराउंड 1 डायरेक्ट सेकंडरी बी फार्मसीची ऍडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराउंड 1 चे अलॉटमेंट म्हणजे पहिल्या राऊंडला जे कॉलेज तुम्ही निवडून ऑप्शन फॉर्म भरलेला होता त्यातलं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते तुमच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झालेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम माझ्याकडून खूप त्यांचं अभिनंदन. ज्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. त्यांनी पुढचं स्टेटस जे आहे ते त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ सीट ऍक्सेप्ट कशी करायची आणि ज्या स्टुडंटला ऍडमिशन मिळालं त्यांनी काय करावं हे सगळं ह्या व्हिडिओतून सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर या ठिकाणी एक टॅगलाईन सुरू आहे बघा. ऍक्सेप्टिंग टू ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 स्टार्टेड फ्रॉम 16 ऑगस्ट टू 18 ऑगस्ट 2024 अप टू 3 मे. त्याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन तुम्ही बघा की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सीट ऍक्सेप्ट करावी लागते. सीट ऍक्सेप्ट करून तुम्हाला त्याचं अपडेट द्यावं लागतं. ही सगळी प्रोसेस जी करायची आहे ती 18 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत ती प्रोसेस करायची आहे. ती ज्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजवरती 18 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत जाणं पोहोचणं गरजेचं आहे. रविवार आहे, शनिवार आहे म्हणून कॉलेज बंद असेल का हा प्रश्न विचारत बसू नका. कॉलेज ऑफिशियली बोर्डाच्या नियमाप्रमाणे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टच्या नियमाप्रमाणे कॉलेज ओपन ठेवायचंच आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जाऊन रिपोर्टिंग करणं ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तर तुर्तास तरी एक लक्षात ठेवा, 16 ते 18 कॅपराउंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालेल्या मुलांना 16 ते 18 मध्ये सीट अपडेट करणं गरजेचं आहे आणि मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तर आता आपण सीट ऍक्सेप्ट कशी करायची ती प्रोसेस काय असते या व्हिडिओतून दाखवायचा मी प्रयत्न. होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट वरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्चा एंटर करा आणि फॉर्म लॉग इन करून घ्या. फॉर्म लॉग इन केल्यानंतर डिअर स्टुडंट्स तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म आयडी पासवर्ड करेक्ट टाका. इनव्हॅलिड चुकीचं टाकला तर त्या ठिकाणी इनव्हॅलिड असा मेसेज येईल. त्यामुळे तो आयडी पासवर्ड करेक्ट टाकायचा प्रयत्न करा आणि फॉर्म लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी कॅप अलाउड प्रिंट अशा पद्धतीचा टॅब ओपन झालेला आहे. तो ज्या विद्यार्थ्यांना आय रिपीट पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे कुठलं तरी कॉलेज लागलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा टॅब दिसतोय. आता ह्या स्टुडंट्सला तुम्ही या ठिकाणी बघितलं तर त्याच्या नावाचे डिटेल्स दिसत आहेत आणि कॅपराउंड 1 मध्ये ह्याला 6488 कोड असणार कॉलेज. 1 नंबरचा प्रेफरन्स टाकलेला आहे होता आणि ह्याला जनरल ओपनची सीट लागलेली आहे. खूप सारे स्टुडंट्स कन्फ्यूज आहेत की ह्या स्टुडंटला जनरल ओपनची सीट लागलेली आहे तर त्याचा कॅटेगरी फॉर ऍडमिशन जे आहे ती NT कॅटेगरी आहे. मग त्याला फी कुठली लागते? तर विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. तुम्हाला सीट टाईप कुठलाही अलाउड होऊ द्या, याच्याशी काही त्याचा जास्त संबंध नसतो. मात्र तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी फॉर ऍडमिशन कुठली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फी लागणार, त्याचीच फी त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही जर EWS मधनं भरला असेल EWS ची फी लागेल. कॅटेगरी फॉर ऍडमिशन तुमची जी कॅटेगरी आहे त्याच पद्धतीने कॅटेगरीची फी तुम्हाला लागणार आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स रीड करून घ्या. रीड करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स अपडेट सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस मध्ये क्लिक करा. लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज कॅपराउंड 1 मिळालेला आहे त्याच्याच टॅबमध्ये हा टॅब ओपन झालेला तुम्हाला दिसेल. कॅप 1 अलॉटमेंट हा टॅब ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन लागलेला आहे मिळालेला आहे त्यालाच तो टॅब दिसणार आहे. ज्याला लागलेला नाही त्याला त्या ठिकाणी तो ऑप्शन नसणार आहे. तर पुढे जाऊयात अपडेट स्टेटस मध्ये. अपडेट स्टेटस मध्ये डिअर स्टुडंट्स तुम्हाला ह्या 3 स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत. पहिली आहे सेल्फ RAC, दुसरी आहे कॅन्डिडेट सीट ऍक्सेप्टन्स, तिसरी आहे सीट ऍक्सेप्टन्सची 1000. त्यामध्ये पहिल्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो. हे तिन्ही आपल्याला प्रोसेस कंप्लीट करायचे असतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डिटेल्स चेक करायचे आहेत. तुमचं नाव, कॅटेगरी फॉर ऍडमिशन, डेट ऑफ बर्थ, डिप्लोमाचे मार्क्स
हे सगळं व्यवस्थित बघायचं आहे आणि ह्यामध्ये काय मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही काय मिस्टेक असेल तर इनकरेक्ट वरती क्लिक करायचं आहे. जर मिस्टेक नसेल, करेक्ट असेल तर करेक्ट वरती क्लिक करत तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि करेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे तुम्ही अपलोड केलेले आहेत ते तुमचेच आहेत हे बरोबर बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का बघा. करेक्ट असेल तर करेक्ट वरती क्लिक करा, इनकरेक्ट असेल तर नॉट करेक्ट वरती क्लिक करा आणि त्याचा फीडबॅक सबमिट करा. तसंच डॉक्युमेंट्स मध्ये पण आहे. हे प्रत्येक डॉक्युमेंट्स तुम्ही बरोबर आहे का बघा. समजा 12वीचा रिझल्ट आहे तर तो व्ह्यू मध्ये जाऊन ओपन करून बघा तो 12वीचा रिझल्ट आहे का बघून घ्या. चुकीचं असेल त्यामध्ये तर काही मेन्शन करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा प्लेस तुमचं जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे तेच आहे का. हे सगळे बरोबर असतील तर व्हेरीफाईड वरती क्लिक करा, सेव्ह आणि प्रोसीड टू नेक्स्ट तुम्ही केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसतो. तर या स्टुडंट्सला 1 नंबरचा ऑप्शन होता त्यामुळे तो फक्त फ्रीज आपल्याला दिसतो. ज्या स्टुडंट्सचा 1 नंबरचं कॉलेज टाकलेलं आहे ते जर मिळालं नसेल किंवा दुसरं तिसरं चौथं कॉलेज कुठं तरी मिळालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिसतात. त्यातलं एक असणार आहे बेटरमेंट, दुसरं असणार आहे फ्रीज. बेटरमेंट याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मिळालेलं कॉलेज जे आहे ते तुम्हाला त्याचा क्लेम ठेवायचा आहे आणि पुढच्या राऊंडला जायचं आहे, त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 नंबरला एखादं कॉलेज तुम्ही टाकलेलं आहे आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे पण तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगलं पुढच्या राऊंडला ऍडमिशन मिळेल असं वाटतंय म्हणून तुम्ही बेटरमेंट करताय. जो विद्यार्थी बेटरमेंट निवडेल त्याला कुठल्याही कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायला जायची गरज नाहीये. त्यांनी डायरेक्ट 20, 21 आणि 22ला कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे नव्याने. कळालं. बेटरमेंट केल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायला जायचं नाही. त्यांनी 20, 21, 22ला पुन्हा ऑप्शन फॉर्म नव्याने भरायचा आहे. त्याची प्रोसेस मी माझ्या युट्यूब चॅनलवरती द्यायचा प्रयत्न करतो. जो मात्र फ्रीज पर्याय निवडेल, फ्रीज याचा अर्थ काय फिक्स म्हणजेच मिळालेलं कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणून तो फ्रीज पर्याय निवडतोय. फ्रीज जो करेल त्या विद्यार्थ्याला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. त्याला 18 तारखेपर्यंत जाऊन ऍडमिशन कसल्याही परिस्थितीत त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन करायचं. आता ह्या स्टुडंटनी 1 नंबरचा प्रेफरन्स टाकलाय त्यामुळे ह्याच्या लॉगिन मध्ये फक्त एकच ऑप्शन दिसतोय तो आहे फ्रीज. ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तुम्हाला फ्रीज करणं गरजेचं असतंय का तर 1 नंबरचा ऑप्शन असल्यामुळे तो ऑटो फ्रीज झालेला आहे आणि डायरेक्ट तुम्ही गेट ओटीपी वरती जायचं. ओटीपी टाकायचा आहे आणि फॉर्म कन्फर्म करून घ्यायचं. फ्रीज, बेटरमेंट हे ऑप्शन काळजीपूर्वक निवडा. पुन्हा एकदा सांगतो बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्याला कुठल्याही कॉलेजवरती जायची गरज नाही. त्याचं आहे ते कॉलेज पण राहतं आणि पुढच्या राऊंडला त्याला नवीन कॉलेजेस जो ऍड करेल त्या पद्धतीने तो प्रोसेस करू शकतो. मात्र फ्रीज करेल त्याला मात्र ऍडमिशन घ्यायला जावं लागेल. बेटरमेंट केलेल्याला कुठे जायची गरज नसते. आता ह्या विद्यार्थ्याला इथेच ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणून त्याने फ्रीज पर्याय निवडलेला आहे आणि त्यांनी 1 नंबरचाच ऑप्शन निवडलेला होता त्यामुळे त्याला दुसरा फ्रीज ह्या पर्यायालाच जातोय. त्यानंतर 1000 रुपीज सीट ऍक्सेप्टन्सची सगळ्याच कॅटेगरीसाठी आहे ते तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून पण करू शकता. QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याचं पेमेंट करू शकताय. अशाच पद्धतीनं ऑनलाईन पेमेंट करून घ्या आणि जी काही फी असेल त्या फॉर्मची ती तुम्ही त्या लॉगिन मधून कोड स्कॅन करून तुमच्या गुगल पे, फोनपे किंवा जो काही तुम्ही पेमेंट ॲप वापरत असाल त्याच्यावरून ते पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला अशा पद्धतीचं कन्फर्मेशन पेमेंटचा ऑप्शन येतो. कन्फर्मेशन पेमेंट तुमचं झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन्स वाचणं. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज हा पर्याय निवडलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज हा पर्याय निवडलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी 16/8 ते 18/8 सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. ऍडमिशन कसल्याही परिस्थितीत घ्यायचं. आणि बेटरमेंट निवडलेलं त्याला मात्र कुठंही जायची गरज नाहीये. तो बेटरमेंट करून पुढच्या राऊंड पर्यंत नवीन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वाट बघू शकतो. आय होप तुम्हाला बेटरमेंट, फ्रीज आणि सीट ऍक्सेप्ट कशी करायचं हे पण समजलेलं असेल. आपण ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलंच नाहीये त्या विद्यार्थ्यांनी मात्र 20, 21, 22ला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि सीट मॅट्रिक्स तुमच्या मार्कांचा कट ऑफ, तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे त्याचा कट ऑफ बघा आणि मगच कॉलेज निवडायचा प्रयत्न करा. सेकंड राऊंडला आता जास्तीत जास्त कॉलेज टाकावे लागणार आहेत ज्या स्टुडंट्सला फर्स्ट राऊंडला ऍडमिशन मिळालेलं त्या. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये कमेंट्स करायला